एका गावात एक कावळा असतो आणि तो असं ठरवतो की आपण सगळ्यांमध्ये काळे आहोत, तर आपण गोरं दिसायला पाहिजे. तर कावळ्यांची एक पार्टी असते. त्या पार्टीमध्ये तो खूप पावडर लावून जातो आणि सगळ्यांना असं वाटतं तो फॉरेनचा कावळा आलेला आहे. तर सगळेजण त्याचा आदर सत्कार करतात, बापरे काय गोरा कावळा आहे बॉ, फॉरेनहून आलेला आहे बॉ, असं तसं. आणि सगळे, ही वॉज लाईक सेंटर ऑफ अट्रॅक्शन. त्याला वाटतं खूप छान झालं, खूप छान झालं, आणि तो अट्रॅक्ट करत असतो सगळ्यांना की बघा मी किती बेस्ट आहे वगैरे. मात्र तेवढ्यात पाऊस येतो. पावसामध्ये सगळे भिजतात. भिजल्यानंतर त्याची पावडर सगळी वाहून जाते. सगळे अरे हा तर आपला पाप्या. आणि मग सगळेजण हसतात त्याच्यावर, त्याचा हसी मजाक होतो. याचा अर्थ काय, की ह्या ज्या टेम्पररी गोष्टी दिसण्याच्या, ह्या टेम्पररीच आहे. ते तुमच्या कायमस्वरूपी या तुमच्या आयुष्यामध्ये राहणार नाहीये. मात्र आपले जे गुण आहेत ते आयुष्यभर साथ राहणार आहेत. सो वी शुड ट्राय टू इम्प्रूव्ह अवर व्हर्च्यूज. जे आपले मेन गुण आहेत, आपला स्वभाव आहे, आपले स्किल्स आहेत, ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, ना की जे टेम्पररी थिंग्स आहेत, जो मेकअप आहे ते करायला नको, असं मला वाटतं. वी शुड बी ऑनेस्ट टुवर्ड्स अवर